1 किलो चिकनचं हे 2 वाटण बनवून आज आपण बघणार आहे झणझणीत असं चिकन तर्रीवाला रस्सा कसा बनवायचा आणि त्यासोबतच सुका चिकन कसं बनवायचं। कमीत कमी वेळेमध्ये ही थाळी बांधली जाते, कमी साहित्य आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे गावरान चवीचं हे चिकन थाळी आज आपण बघणार आहे। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे। बाजारातून आणल्यानंतर 1 ते 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, त्यानंतर मीठ घ्यायचं। तर मीठ मी वापरणार आहे ते सुरुवातीलाच वापरणार आहे, नंतर मी रश्श्यामध्ये पण नाही आणि सुक्यामध्ये पण मिठाचा वापर करणार नाही। जे काय करणार आहे ते सुरुवातीलाच मिठाचा वापर करून घेणार आहे। 1 चमच्याच्या वर थोडंसं मीठ घेतलं, अर्धा चमच हळद घेतलेली आहे आणि पाऊण चमच गरम मसाला घेतलाय। मीठ, हळद आणि गरम मसाला चिकनला चांगला चोळून घ्यायचा आणि साईडला ठेवून द्यायचा। तो आता रश्श्यासाठी लागणारं वाटण आणि सुक्यासाठी लागणारं वाटण आपण एकत्रच करून घेणार आहे। दोघांसाठी वेगवेगळा वेळ वाया घालवायची काही गरज नाहीये। तर इथे एक मोठ्या आकाराचा कांदा मी उभा चिरून घेतलाय, थोडंसं तेल टाकून लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। परतून झाला की वाटीमध्ये साईडला काढून ठेवला। कांदा भाजून झाला की त्याच कढईमध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे। खोबरं इथे मी अर्धी वाटी चिरून घेतलेलं आहे आणि त्यासोबतच लसूण सुद्धा भाजून घ्यायचा। लसणाचं प्रमाण इथे मी जास्त घेतलेलं आहे, त्यामुळे काय होतं रश्श्याला आणि सुक्याला चांगली चव येते। आता लसूण आणि खोबरं लाल होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं। तुम्हाला दाखवते मी लसूण आणि खोबरं कसं पद्धतीने भाजलं गेलेलं आहे। हे बघा, लसूण सुद्धा भाजलं आहे आणि खोबरं सुद्धा चांगलं भाजलेलं आहे। आता लसूण आणि खोबरं एका वाटीमध्ये काढून घेऊ। दोन्ही गोष्टी थंड झाल्या की मग मिक्सरला बारीक करून घेणार। कांदा, खोबरं, लसूण थंड झालं, सुरुवातीला कांदा पण बारीक करून घेऊया। तर कांदा बारीक करताना थोडंसं पाणी घेऊन अशी पेस्ट करून घ्यायची। कांदा साईडला ठेवला, त्यानंतर त्याच भांड्यामध्ये खोबरं आणि लसूण घेतलं। हे भाजके डाळे आहेत। बरेच जण विचारतात की भाजके डाळे म्हणजे काय। किराणा दुकानामध्ये गेला तुम्ही भाजके डाळे मागितले तर ते देतात। नॉनव्हेज रेसिपीमध्ये हे टाकलं जातं आणि त्याने रस्सा चांगला मिळून यायला मदत होते आणि चव सुद्धा चांगली लागते। तर 2 चमच इथे मी भाजके डाळे घेतली। खोबरं, लसूण आणि डाळे कोरड्या असं आपण वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर बारीक झालं की मग कोथिंबीर टाकून द्यायची। कोथिंबीर टाकली की पाणी घ्यायचं आणि ओलसर असं वाटण करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता असं एकदम ओलं वाटण तयार झालेलं आहे। हेच वाटण आता आपण रश्श्यासाठी आणि सुक्यासाठी वापरणार आहे। रस्सा आणि चिकनसाठी लागणारं वाटण बनवून तयार झालेलं आहे। आता चिकन शिजवायला घेऊया। तर इथे एक मध्यम आकाराचा मी कांदा घेतलाय, बारीक चिरून घ्यायचा। चिकन रस्सा असो किंवा मटन रस्सा असो, मी तेलामध्ये कांदा परतून टाकते। ही स्टेप तुम्हाला स्किप करायची असेल तरी सुद्धा करू शकता। कढई चांगली गरम झाली की एक पळी इथे मी तेल घेतलं। तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमच जिरे टाकले। जिरे चांगले फुटले की मग आपण कांदा चिरला होता तो टाकून द्यायचा। कांदा चांगला असं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि त्यानंतर आपण ओलं वाटण बनवलं होतं त्यातल्या निम्म्यापेक्षा थोडंसं जास्त वाटण आपल्याला रश्श्याला वापरायचं आहे। तर इथे मी वाटण काढून घेतलं आणि तेलामध्ये टाकलं। तेलामध्ये वाटण चांगलं भाजून घ्यायचं। हे वाटण आहे ते नंतर सुक्यासाठी वापरायचं, ते साईडला ठेवून द्यायचं। तेलामध्ये आपण वाटण टाकले ते मीडियमपेक्षा हाय फ्लेमवरती चांगलं तेल सुटेपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं। तुम्ही बघू शकताय रंगसुद्धा बदलला गेलेला आहे आणि वाटणसुद्धा चांगलं भाजलं गेलेलं आहे। त्याच वेळेस आपण चिकन ह्याच्यामध्ये टाकायचं। जे चिकन आपण मीठ, हळद, गरम मसाला लावून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये टाकून द्यायचं। सुरुवातीला मी मिठाचा वापर केलेला आहे, त्याचं कारण हे आहे की आपण हे जे चिकन आहे ते कुकरला न शिजवता आपण असं वरती शिजवून घेणार आहोत गावरान पद्धतीने। मीडियमपेक्षा हाय फ्लेमवरती 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं। तुम्ही बघू शकता सुरुवातीला आपण मीठ वापरलं होतं, त्याला चांगलं पाणी सुटलं होतं आणि असं परतून घेतल्यानंतर आणखीन त्याला पाणी सुटतं। आता आमच्या पाण्यामध्ये हे चिकन जे आहे ना 30 ते 40% शिजवून घ्यायचं आहे। असंच झाकण आपल्याला 2-3 वेळा ठेवून द्यायचं 1-2 मिनिटासाठी आणि तुम्ही बघू शकता अंगचं पाणी ह्याला किती सुटलेलं आहे। हेच कारण आहे की सुरुवातीला मी मिठाचा वापर केलाय, त्यानंतर मिठाचा वापर मी केलेला नाहीये कारण असं चांगलं अंगचं पाणी सुटतं जर मीठ लावून ना तुम्ही चिकन ठेवलं तर। आता मीडियमपेक्षा हाय फ्लेमवरती त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि असं पाणी ओतून ठेवायचं। असे हलके हलके बबल्स आले आणि पाणी गरम झालं की मग आपल्याला चिकनमध्ये टाकून द्यायचं। हे बघा तुम्ही बघू शकता पाणी टाकण्यापूर्वीच ह्याला किती पाणी सुटलेलं आहे आणि खूप रस्सा माहिती आहे का चांगला होतो आणि सुक्कासुद्धा खूप टेस्टी लागतं। तुम्ही सुद्धा हे स्टेप फॉलो करून चिकन रस्सा आणि चिकन सुक्का बनवा, घरचे तुमचं कौतुक करतील। असंच आता आपल्याला 2 ते 3 वेळा करून घ्यायचं आहे। आता घरामध्ये माणसं किती आहेत त्या अंदाजानुसार तुम्ही रस्सा किती हवा आहे तसं तुम्ही पाणी ओतून घ्यायचं। तर इथे मी 3 वेळा तसं केलेलं आहे। 3 स्टेपमध्ये मी ताटात पाणी टाकून चिकनमध्ये टाकलं गेलेलं आहे। आमच्या पाण्यामध्ये सुरुवातीला 30 ते 40% चिकन शिजलं आणि नंतर ह्या पद्धतीने चिकन शिजवलं तर एक 15 ते 20 मिनिटांमध्ये वरती चिकन शिजलं जातं। आता इथं चिकन माझं शिजलेलं आहे। आता हा रस्सा जो मी बनवत आहे ना तो 3 ते 4 जणांना पुरतो।
तुम्हाला जर अजून रस्सा हवा आहे तर तुम्ही पाण्याचं ॲडजस्टमेंट करू शकता किंवा नंतर तुम्ही गरम पाणी टाकलं तरीसुद्धा चालेल। तर चिकन शिजलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर टाकून देते आणि मिठाचं पाणी साईडला काढून ठेवते आणि 3-4 खडेसुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेते। चिकन शिजल्यानंतर मिठाचं पाणी आणि 2-3 खडे मी काढून ठेवले, कारण घरामध्ये आवडीने पितात, मिस्टरसुद्धा पितात आणि मुलांनासुद्धा लागतं। त्यातलंच चिकन साईडला काढून ठेवलं, कारण सुकं बनवायचं आहे आणि उरलेलं मिठाचं पाणी साईडला काढून ठेवलं। आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकले बरं का मिठाच्या पाण्यामध्ये, कारण मिस्टर म्हणले की मी रस्सासुद्धा जास्त पिणार आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं गरम पाणी टाकून मिठाचं पाणी वाढवलं। तेल टाकलं, तेल गरम झालं की आपण कांद्याचं वाटण बनवलं होतं, म्हणजे कांद्याची आपण पेस्ट बनवली होती ते तेलामध्ये टाकून द्यायची। आता कांदा भाजला गेला आहे, त्याच्यामुळे तेलात जास्त भाजायची गरज नाही। लाल तिखट घेतलं, गरम मसाला घेतला, धने मसाला घेतला आणि नंतर इथे मी काळं तिखट घेतलेलं आहे 1.5 चमच। त्यानंतर 1 चमच चिकन मसाला घेऊन तेलामध्ये चांगले भाजून घेतलं। आता हे अजून चांगलं भाजायचं आहे, करपू नये म्हणून मी थोडंसं गरम पाणी ह्याच्यामध्ये टाकून पुन्हा एकदा मसाले मीडियम फ्लेमवरती 1-अर्धा मिनिटासाठी हे भाजून घेते। आणि तुम्ही बघू शकता कलर कसला भारी आला आहे, तेलसुद्धा सुटलेलं आहे। चांगलं असं तेल सुटलं गेलं ना म्हणजे मग रश्श्याला चांगली तरीसुद्धा येते आणि कलरसुद्धा भारी येतो। हे तेल सुटलं की मग मिठाचं पाणी होतं ते त्याच्यामध्ये टाकून दिलं। मीडियमपेक्षा हाय फ्लेमवरती चांगले उकळे आणून द्यायचं। हा रस्सा मीडियम फ्लेमवरती किंवा मीडियमपेक्षा हाय फ्लेमवरती उकळे आणून द्यायचा, म्हणजे कसे मसाले टाकले ते चांगले मिळून येतात आणि रश्श्याला तरीसुद्धा खूप छान येते। एका गॅसवरती चिकन रस्सा उकळे आणायला ठेवला आहे, त्याच वेळी दुसरीकडे आपण चिकन सुका बनवायला घेऊ। अगदी 5 मिनिटांमध्ये तो बनला जातो। तर एक मध्यम आकाराचा कांदा आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे बघा, असं एकदम बारीक करून घ्यायचं। चाकूने सुद्धा तुम्ही बारीक केला तरी चालेल। कढई चांगली गरम झाली की अर्धा पळी तेल घेतलं, तेल गरम झालं की जिरे मोहरीची फोडणी दिली। त्यानंतर बारीक केलेला कांदा टोमॅटो ह्याच्यामध्ये चांगला परतून घ्यायचा। हलकासा कलर बदलला की आपण उरलेलं वाटण ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं। आता हे वाटणसुद्धा आपल्याला कांदा टोमॅटोसोबत चांगलं परतून घ्यायचं। हे बघा असा कलर बदलला गेला पाहिजे। चिकन आधी शिजवून घेतले, त्याच्यामुळे सुक्का बनवायला काही जास्त वेळ लागत नाही, फक्त वाटण थोडंसं 1-2 मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं। आता सुक्यासाठी मसाले टाकून देऊयात। थोडीशी हळद घेतलेली आहे, थोडासा गरम मसाला घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेला आहे आणि घरामध्ये जे काळं तिखट असतं 1 चमच घेतलेलं आहे आणि थोडंसं चिकन मसाला टाकून आपण जो रस्सा बनवलाय ना मगाशी त्यातलं थोडंसं इथं मी घेतलेलं आहे रस्सा आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। चांगलं परतून झालं की मीडियम फ्लेमवरती झाकण ठेवायचं 1-2 मिनिटासाठी। 2 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं। कलरसुद्धा अप्रतिम आलेला आहे आणि तेलसुद्धा चांगलं सुटलेलं आहे। त्यानंतर इथे चिकन टाकून द्यायचं। चिकन टाकल्यानंतर हे चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं। परतून झाल्यानंतर पुन्हा एकदा झाकण 2 ते 3 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवरती ठेवून द्यायचं, म्हणजे काय होतं चिकनमध्ये मसाला चांगला मुरतो। 2 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं। सुकं चिकन आता खाण्यासाठी तयार झालेलं आहे। सुकं चिकन बनवायला जास्त वेळ लागत नाही। जर सुरुवातीला तुम्ही वाटण दोघांचं सुद्धा एकसाथ बनवून घेतलं तर रस्सा सुद्धा होतो आणि चिकन सुकं सुद्धा त्याच्यामध्ये बनलं जातं। कोथिंबीर टाकून गॅस बंद करून घ्यायचा आणि झाकण ठेवून द्यायचं। तर चिकन सुक्का खाण्यासाठी तयार झालेला आहे। सुक्का बनवून झालं की इकडे आपण रस्सा उकळे आणायला ठेवला होता तो सुद्धा बनवून तयार झालेला आहे। तरी चांगली व्यवस्थित सुटली गेलेली आहे। नॉनव्हेजचे पदार्थ म्हटले की झणझणीत आणि त्याला तरी सुटलीच गेली पाहिजे। तर ही कमीत कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये बनणारी अशी चिकनची थाळी आहे आणि तुम्ही बघू शकता जवळून दाखवते तुम्हाला तरी कसली भारी आलेली आहे। रस्सा तयार झाला, चिकन सुक्का तयार झाला। त्यानंतर थाळीमध्ये जिरा राईस बनवलेला आहे आणि मिठाचं पाणी काढून ठेवलं होतं। आता थाळीमध्ये तुम्ही रश्श्यासोबत खाण्यासाठी कुठलीही भाकरी बनवू शकता, तांदळाची, बाजरीची, ज्वारीची। सगळं बनवून झाल्यानंतर शेवटी मस्तपैकी अशी ज्वारीची भाकरी बनवलेली आहे। गरमागरम ताटामध्ये खायला घ्यायचं। आजची जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।